हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमः. शिवशानत मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025, शालिवान शके 1947 संवत्सर विश्वावसु आयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी. मित्रांनो, आजची द्वितीया तिथी आहे. दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. उत्तर रात्री 3 वाजून 50 मिनिटांनंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सिद्ध योग आहे. दुपारी 12 वाजून 6 मिनिटांनंतर साध्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलव करण आहे. दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनंतर तैतिल करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 1 वाजून 11 मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि चंद्र सिंह राशीत असतील. गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष राशींना 7:30 सुरू आहे. प्रथम शनीची शुभाशुभता जाणून घ्यावी आपल्या जन्मपत्रिकेत. अशुभ असता शनीची धार्मिक सेवा करावी. मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे सूर्योदय सकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, आता गोचर ग्रहांची सद्यस्थिती देखील आपण पाहूया. असंगत ग्रह कोणी नाही सध्या. वक्री ग्रह शनी आहे, जो 13 जुलै ते 28 नोव्हेंबर 2025च्या दरम्यान वक्री असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभोरात्रे प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शके 1947 प्रभावती षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरी दक्षिणायनी शरद ऋतू भाद्रपद मासे शुक्ल पक्षे इंदू वासरे उत्तर फाल्गुनी नक्षत्रे सिद्ध योगे कौल करणे द्वितीया शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न कडाप्पा मो पात्र दुरित क्षयद्वारासी पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा छोटासा संकल्प संपलेला. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. निर्माल्याच्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12 वाजून 6 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन पंचांग क्षमा करा, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेला धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता आपण पाहणार आहोत. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत ऑगस्ट दिनांक 25 आणि 28, सप्टेंबर दिनांक 2, 4, 5 आणि 6. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत ऑगस्ट दिनांक 26, सप्टेंबर दिनांक 2 आणि 5. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत ऑगस्ट दिनांक 25 आणि 28, सप्टेंबर दिनांक 4 आणि 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत ऑगस्ट दिनांक 28 आणि 29, सप्टेंबर दिनांक 5. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेला ऑगस्ट दिनांक 25 आणि 28, 29, सप्टेंबर दिनांक 4 आणि 5. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही. देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेत ऑगस्ट दिनांक 25, 28, 29, सप्टेंबर दिनांक 4 आणि 5. यामध्ये आपण केवळ महादेव आणि त्यांच्या अवताराची किंवा शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता मूर्तीची. पण ती विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. घरी करणार असाल तर यासाठी काही नियम वेगळे आहेत शिवलिंगासाठी, ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे. मित्रांनो,
आणि त्यांचे पालन जर आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी मित्रांनो. मित्रांनो, या प्राणप्रतिष्ठित मूर्त्यांवर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला अभिषेक घ्यावा लागतो. रुद्राभिषेक या ठिकाणी घ्यावा लागतो आपल्याला. संस्कृत असो मराठी कुठल्याही भाषेत असो, पण तो अभिषेक आपल्याला घ्यायला हवा. तरच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्त्या ह्या जागृत राहतात. अन्यथा यांना खंडित मानून यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार. पंचांग शुद्धी आहे मित्रांनो. आजचा दिवस चांगला आहे. दिनविशेषमध्ये मित्रांनो तृतीया श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, हरतालिका आज देखील आपण उपवास करू शकता मित्रांनो. कारण हरतालिका ही दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनंतर सुरू होत आहे. आणि या हरतालिकेचं जी पूजा विधी जो आहे तो रात्रीच्या काळी सांगितलेला आहे. माता पार्वतीच्या प्रत्यक्षात त्यांनी जे काही भगवान शिवाच्या प्राप्तीसाठी व्रत केले होते ते रात्रीच्या वेळी केले होते. तसं आपल्याला जर करायचं असेल तर आपण रात्रीच्या विधिवत 5 प्रहरी आपण पूजा करू शकता. यासाठी माझा स्वतंत्र वेळ आहे, तो आपण पाहू शकता. आणि मंगळवारच्या दिवशी सुद्धा आपण तो करू शकता, पण लगेच बुधवारच्या सूर्योदयानंतर गणेश बाप्पाचे आगमन होत आहे. त्यामुळे आपला गोंधळ होऊ नये म्हणून हा सोमवारचा दिवस आपण निवडल्यास चांगले राहील. शेवटी आपली माझ्या माता भगिनींची इच्छा मित्रांनो. अग्निपृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता. राहुकाळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो. म्हणून आपण विशेष आणि काही महत्वाची कामे या काळात करू नका. इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न. हरिओम शिवशंभू महादेव.